नेहमीपेक्षा थोडे वेगळे विषय हे समीर पाटील यांच्या सिनेमांचं वैशिष्ट्य. म्हणजे वेगळे विषय असले, नवीन विषय असले की प्रेक्षकांनाही थोडा चेंज मिळतो ना. पण यावेळेला काय झालंय की लेखक समीर पाटील जे आहेत ते जरा सेंटिमेंटल झाल्यामुळे दिग्दर्शक समीर पाटील यांची पकड थोडी ढिली पडली आहे. पोलिसांची अपुरी संख्या, सुट्ट्यांचा दुष्काळ, सतत वरिष्ठांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक, पोलिसी क्वार्टर्सच्या पोकळ भिंती, थोडक्यात मुंबई पोलिसांचा कोणी वालीच नाही. पण एवढे सगळे तणाव असले तरी सुद्धा इमाने इतबारे ते आपली ड्युटी करत असतात. पण त्यांचं हे जे दुःख आहे ना ते खमंग खुसखुशीत पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न म्हणजे सेंटिमेंटल. आता या सेंटिमेंटलमध्ये दरोड्याचा तपास आहे, पण त्याआधी जी पात्रांची ओळख करून दिलेली आहे किंवा पोलिसी व्यवस्थेचा म्हणून जो एक सेटअप दाखवलेला आहे तो खूप छान जमलाय. त्यामध्ये हृदयाचा झंकार सारखी गाणी, त्यांचं टेकिंग किंवा त्या गाण्याचं संगीत यामुळे एक फ्रेशनेसही आहे. छोट्या छोट्या संवादांमधून, छोट्या छोट्या प्रसंगांमधून ब्लॅक कॉमेडी किंवा ज्याला आपण व्यंगात्मक पद्धतीने म्हणतो पोलिसांमधला वर्दी मागचा जो माणूस आहे तो दाखवण्याचा प्रयत्न छान जमलाय. नाही म्हणजे इथपर्यंत सगळं उत्तमच आहे. प्रॉब्लेम इंटरवल नंतर आहे. हे सगळे मिळून बिहारला यायचं म्हणतात आपल्या बरोबर. नानी जी की बारात आ रहा है बाका. हम आपको बिहार से ऐसे तो नहीं जाने देंगे. एक पैसा उरला नाही खिशामध्ये. इंटरवल नंतर हा सिनेमा पोहोचतो बिहारमध्ये. पण बिहारमध्ये गेल्यानंतर तो रेंगाळतो आणि मुख्य कथासूत्रच बाजूला पडतं. आता काहीतरी मोठं घबाड हाती लागणार ही जी आपली अपेक्षा आहे ना ती फोल ठरते आणि त्याउलट उरकल्यासारखा शेवट होतो. म्हणजे आता खरं तर बिहारचा बॅकड्रॉप होता, रघुवीर यादव यांचा ताऊ, इंटरस्टेट ऑपरेशन, गुन्ह्यामागचे खरे सूत्रधार, एवढं सगळं असल्यामुळे कथेचा ग्राफ वर वर जाणार हा आपला अंदाजच राहतो. त्याउलट अनावश्यक प्रसंग आणि उपदेशपर डोस यांचा भरणा सिनेमात दिसतो. पण हे सगळं जरी असलं तरी कलाकारांनी जी जबरदस्त बॅटिंग केली ना त्यामुळे आपला इंटरेस्ट टिकून राहतो. अशोक सराफ सेंटिमेंटल या सिनेमामध्ये तेच जोकर आहेत आणि तेच हुकूम आहेत. म्हणजे आपले सगळे हुकमी पत्ते त्यांनी या सिनेमात वापरलेले आहेत. आणि आपलंही कसं होतं, सूर लागलेल्या गायकाचं गाणं ऐकताना आपण कसं तल्लीन होतो तसं जेव्हा अशोक मामा पडद्यावर असतात त्या सीनमध्ये त्यांच्यावरच आपली नजर खेळलेली राहते. अगदी तसंच खणखणीत काम केलंय उपेंद्र लिमयने. एक तर तो बऱ्याच दिवसांनी दिसलाय आणि त्याला रोलही तगडा मिळालाय आणि हा तगडा रोल त्याने एन्जॉयही केलेला आहे. बाकी पल्लवी पाटील, विकास पाटील, सुयोग गोरे, रमेश वाणी, विद्याधर जोशी या सगळ्यांचीच कामं अफलातून आहेत. विशेषतः पल्लवी पाटील आणि विकास पाटील यांची जोडी पडद्यावर छान जमली आहे. मिलिंद जोशी यांनी सिनेमाला संगीत देताना जो आवश्यक ठसका आहे तो छान वापरलाय. एकंदरीत तांत्रिक बाबतीत खूपच उजवा आहे. हां, आता कथेच्या बाबतीत थोडं दुर्लक्ष करणार असाल तर 2 घटका मस्त करमणूक होईल याची गॅरंटी. या सेंटिमेंटलला मी देतोय 3 पॉपकॉर्न. बरं, सेंटिमेंटल शिवाय भेटली तू पुन्हा हा सिनेमा सुद्धा मराठीत रिलीज झालेला आहे. त्याचा रिव्ह्यू सुद्धा अद्भुत या आमच्या चॅनलवर नक्की बघा. तुम्हाला आवडला तर तो लाईक करा, त्याच्यावर कमेंट टाका, आमचे रिव्ह्यूज, आमचे इंटरव्ह्यूज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सगळ्यांना सांगा अद्भुत चॅनल सबस्क्राईब करा.